गुंजाळवाडीत हरिनाम सप्ताहाच्या निमित्ताने भक्तीचा महासागर, गगनगिरी महाराजांची अद्भुत शक्ती प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा देईल. आबासाहेब थोरात. गुंजाळवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या विश्वगौरव विभूषित परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज हरिनाम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर निघालेल्या भव्य मिरवणुकीने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. अलोट जनसमुदायाच्या उपस्थितीत झालेल्या या मिरवणुकीने गावातील ऐक्य, एकोपा आणि सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडवले. गाव पण कसे असावे याचा आदर्शच गुंजाळवाडीकरांनी या निमित्ताने समाजासमोर ठेवला. संगमनेर बसस्थानक, दत्त मंदिर ते अकोले नाका अशी भव्य मिरवणूक पार पडली. या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांनी रंगत आणली, तर तरुण मुले मुली यांच्यासह साहसी खेळाने प्रेक्षकांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. अत्यंत शिस्तबद्ध मिरवणुकीने संगमनेरकर मंत्रमुग्ध झाले. ठिकठिकाणी या मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच गगनगिरी महाराज यांच्या मूर्तीची रथातून तसेच सप्ताहासाठी आलेल्या साधू महाराजांची रथामधून भव्य मिरवणूक काढली. महिलांनी साधू संतांचे पूजन केले. यावेळी रथ, घोडे, साहसी खेळ या मिरवणुकीचे प्रमुख आकर्षण होते. मिरवणुकीनंतर झालेल्या सभेत उद्योजक व गगनगिरी महाराजांचे निस्सीम भक्त आबासाहेब थोरात यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी बोलताना ते म्हणाले की हा हरिनाम सप्ताह म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम नसून आध्यात्मिक उन्नतीचा आणि समाज एकत्र आणण्याचा महोत्सव आहे. हा सप्ताह कुंभमेळ्याच्या पूर्वतयारीचा एक भाग असल्यासारखा असून यातून प्रत्येकाला भक्ती, संस्कार आणि सकारात्मकतेची ऊर्जा मिळणार आहे. ते पुढे म्हणाले की आजच्या सोशल मीडियाच्या युगात अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ घालवण्यापेक्षा स्वामी गगनगिरी महाराजांचे विचार, त्यांचे कार्य आणि आध्यात्मिक संदेश आत्मसात करणं गरजेचं आहे. हा सप्ताह म्हणजे विचारांची महापर्वणी असून महाराजांची अद्भुत शक्ती प्रत्येकाला सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि जीवन जगण्याची नवी दिशा देईल. सप्ताहाच्या यशस्वी आयोजनासाठी गेले 2.5 महिने सुरू असलेल्या तयारीचा उल्लेख करताना आबासाहेब थोरात यांनी गावातील नागरिक, युवक, महिला, ज्येष्ठ मंडळी तसेच तालुकाभरातील भाविकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. गावातून, तालुक्यातून आणि प्रत्येक व्यक्तीच्या मनातून, कृतीतून व सहभागातून या सप्ताहाला मोठे बळ मिळाले आहे. हा सर्वांचा उत्सव असून प्रत्येकाचे योगदान मोलाचे आहे, असं सांगत त्यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार मानले. गुंजाळवाडीतील हरिनाम सप्ताहामुळे संपूर्ण परिसरात भक्ती, श्रद्धा आणि सामाजिक एकात्मतेचे वातावरण निर्माण झाले असून आगामी दिवसात विविध सांस्कृतिक, धार्मिक आणि आध्यात्मिक कार्यक्रमांना भाविकांची मोठी उपस्थिती लाभणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. पुढच्या वर्षी म्हणजे नाशिकचा आपल्या परिसरातला मोठा कुंभमेळा आणि 27ला तो कुंभमेळा आहे ना, आपण 26 मध्ये आहोत. 27चा कुंभमेळाची पूर्वतयारी ही संगमनेरकरांनी करावी अशी महाराजांची इच्छा असते. म्हणून या ठिकाणी म्हणजे हा भव्य दिव्य म्हणजे सगळ्यांनी एकूणपणे येऊन हा उत्सव साजरा करण्याचं आपण सगळ्यांनी ठरवलेलं आहे. या सप्त्यासाठी जे काय आपण म्हणजे आता नाविन्यपूर्ण जे काही टेक्नॉलॉजी वापरली असेल, प्रत्येक गावात जाऊन जसं आता आपण प्रत्येकजण मोबाईलवर खूप बिझी असतो, पण आपण त्या ठिकाणी जर तुम्ही जर त्याच्यात लक्ष तर मग दुसरे कुठले तरी म्हणजे वेळे विचित्र काहीतरी ऐकण्यापेक्षा, पाहण्यापेक्षा महाराजांचे जे बोल आहे ते बोल आपण या माध्यमातून सर्वसामान्यांना ज्यांनी कोणी ऐकले नसतील, ज्यांच्या कोणाच्या पाहण्यात नाहीये, तर अशा प्रकारचं म्हणजे सोशल मीडियाच्या माध्यमातून ते गेलेलं आहे. मला आनंद आहे की या सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण लाखो लोकांपर्यंत पोहोचलेलो आहे. त्याचं ॲनालिसिस मी पाहिलेलं आहे. तर इतक्या लाखो लोकांपर्यंत म्हणजे या एक काही क्षणाच्या अंतरामध्ये म्हणजे काही दिवसांच्या याच्यामध्ये आपण त्यापर्यंत पोहोचलो. ज्यांनी कोणी महाराजांना पाहिलं नव्हतं, नाव लोक ऐकून असतात. जसं आता आपण शिर्डीत पाहिलं, शिर्डीमध्ये साईबाबा होते, पण जसं साईबाबांची फिल्म मनोज कुमारने त्या ठिकाणी काढली आणि लाखो लोकांचं म्हणजे देशभरातून जनसमुदाय त्या ठिकाणी शिर्डीला आला, तशाच प्रकारचं महाराजांचं कार्य त्या ठिकाणी खोपोली आणि सगळ्या आश्रमांमध्ये होणार आहे. कारण हे महाराजांचं भाग्यच होतं, बोलून दाखवलेलं होतं त्यांनी का आपल्या या ठिकाणी एवढा अलोट गर्दी त्या ठिकाणी होणार आहे का त्या ठिकाणी मोठमोठे जे म्हणजे रिटायर्ड जे काही सुप्रीम कोर्ट असतील, हायकोर्ट असतील, IPS असतील, यांची नेमणूक भविष्यामध्ये या ठिकाणी तुम्हाला दिसेल
आणि तुम्हाला याचा म्हणजे जे काही विविध आश्रम आहेत, दर्शन म्हणजे महाराजांचं त्या ठिकाणी जिथं जिथं जातात त्याचा कायापालट एकदम म्हणजे ना भूतो ना भविष्यती अशा प्रकारचा होणार आहे.